चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की मी या महिन्याभर म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याशी रिलेटेड असंच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ बनवणार आहे ती मी काही तुम्हाला असे प्रीमिक्स दाखवणार आहे, ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग होईल। आता उन्हाळ्यामध्ये बायका काय करतात, जे वर्किंग वुमन असतात त्यांना वेळ नसतो किंवा टाइम नसतो, तर आपण काय करतो, बाजारात जातो, भरमसाठ कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन येतो किंवा असे ज्युसेस घेऊन येतो। ते आपल्या शरीराला पण हानिकारक असतात आणि त्याच्यामधून तर काही झिरो फायदा असतो त्याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही ते पिल्यामुळे। आता मुलांना कसे शाळेच्या सुट्ट्या पडल्यात, ते खेळून वगैरे आले की आपण त्यांना थंड काय द्यावं म्हणून आपण पटकन फ्रीजमध्ये काढतो कोल्ड ड्रिंक्स वगैरे आणि ते प्यायला देतो। तर त्यापेक्षा जर वर्किंग वुमन असेल आणि त्यांनी जर समजा काय जर मी प्रीमिक्स जे दाखवणार आहे ते जर बनवून घरात ठेवले तर पटकन ते बनवता येतील आणि ते खूप दिवस टिकतात। तर आता कोल्ड ड्रिंक्स आणण्यापेक्षा तुम्ही तर पहिली गोष्ट म्हणजे ते मुलं ते जास्त त्याची मागणी करतात, तर तुम्ही ती घरी आणून ठेवूच नका। मी आज तुम्हाला असे ड्रिंक दाखवणार आहे ते तुम्ही मुलांना देऊ शकतात। आता त्याचा काय फायदा होतो, तर हे आपल्या पोटासाठी पण चांगलं असतं। जे मी प्रीमिक्स दाखवणार आहे त्याचा आपल्या शरीराला, आपल्या हेल्थसाठी पण ते चांगला त्याचा उपयोग होणार आहे। आपल्या शरीराला त्याच्यामुळे थंडावा मिळणार आहे आणि त्याच्या साईड इफेक्ट्स काहीच नाही। हे जर तुम्ही बनवून घरात ठेवलं तर तुम्हाला खूप त्याचा उपयोग होईल आणि पटकन झटपट बनवता येतील। तर आता मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रीमिक्स कसं करायचं आहे ते बघणार आहोत। त्याच्या आधी मला दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, त्या म्हणजे तुम्हाला एक सवयच लावून घ्या या दोन गोष्टीची। म्हणजे कशी, तुम्हाला जर तुमचं पोट व्यवस्थित ठेवायचं असेल किंवा पोटात मध्ये कधी कधी गॅस होतो आपल्या किंवा अपचन होतं, पोट असं जडजड वाटतं, खाल्लेलं लवकर पचत नाही, त्यासाठी दोन गोष्टी रेग्युलर करायच्या। तर दुपारी जेवणाच्या आधी 1 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर, हे सगळ्यांना माहीत आहे, ते कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये कुठेही भेटतं ते ॲपल सायडर व्हिनेगर, ते घ्यायचं 1 चम्मच एका ग्लासमध्ये आणि ते जेवणाच्या आधी 15 मिनिटं घ्यायची आणि 15 मिनिटांनंतर जेवायचं, काय तुम्हाला जेवायचं असेल ते। आणि जेवणानंतर 1 ग्लास ताक घ्या। या दोन्ही गोष्टी, मसाला ताक घ्या किंवा नॉर्मल जरी मीठ टाकून जरी नॉर्मल ताक घेतलं तरी चालेल। या दोन्ही गोष्टीची सवय तुम्ही रेग्युलर जर लावून घेतली तर तुम्हाला अपचनाचा त्रास होणार नाही, गॅस होणार नाही, तुमचं पोट व्यवस्थित राहील। पोट जर व्यवस्थित राहील तर आपलं पूर्ण शरीर चांगलं राहतं त्याच्यामुळे। आणि मेन आपलं जड म्हणजे हे पोटापासून आपले जे विकार सुरू होतात ते मेन पोटापासूनच सुरू होतात। जर आपले पोट जर व्यवस्थित राहिलं तर आपण खुश असतो, तुम्ही खुश तर मी पण खुश। तुम्ही जर खुश असला तरच माझे व्हिडिओ बघाल आणि मला लाईक आणि सबस्क्राईब कराल। म्हणून तुम्ही स्वतः त्या पोटाकडे किंवा तुमच्या हेल्थकडे जास्तीत जास्त करून लक्ष द्या। तर चला, तर आपण आता मी तुम्हाला काय प्रीमिक्स दाखवणार आहे ते कसे काय बनवायचे, ते आपण प्रीमिक्स कसे बनवायचे ते बघूया। पहिलं प्रीमिक्स जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते सिकंजी दाखवणार आहे। सिकंजी म्हणजे पंजाबमध्ये, आम्ही जेव्हा पंजाबमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा हे आम्ही तिथे खूप पिलेली आहे। म्हणजे फिरताना वगैरे उन्हाळ्यात ते खूप चांगली असते आणि शरीरात जास्तीत जास्त थंडावा देतं। आता पहिला त्याचं वस्तू काय घालायची तर ती म्हणजे जिरे। तर हे जिरे असे 2 चम्मच टाकायचे। आता मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, तुम्ही कुठलीही घ्या, लोखंडाची असली तर अजून चांगलं आहे। त्याच्यानंतर हे जिरे टाकले 2 चम्मच, नंतर 1 चम्मच काळी मिरी टाकायची आहे। हे थोडंसं असं भाजून घ्या, त्याला थोडंसं रोस्ट होऊ द्या। याला थोडं 1-2 मिनिटं असं भाजून झालं बडीशोप घेतलेली आहे, 1 चम्मच आहे आणि 4-5 छोटी वेलची आहे, त्या टाकायच्या आणि ते पण भाजून घ्यायच्या। असं छानपैकी भाजायचं त्याला। मी आता गॅस बंद केलाय कारण जास्त तापलं, ते करपू द्यायचं नाहीये, व्यवस्थित असं छान भाजायचं आहे। हे भाजून झाल्यानंतर हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। हे आता असं थंड झालंय हे, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून वाटून घेते। तर हे अशा प्रकारे असं वाटून झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता काय काय टाकायचं ते तुम्हाला सांगते। तर 1 चम्मच काळं मीठ टाकायचं,
थोडं कमीच टाका, आपल्या आवडीनुसार, जसं तुम्हाला टेस्टनुसार असं टाका. मी थोडं 1 चम्मच, अर्धा चम्मचच्या वरती घेतलेलं आहे. हे काळं मीठ टाकलं. परत सुंठ पावडर टाकायची आहे. ही सुंठ पावडर आहे, ती पण 1 चम्मच टाकली सुंठ पावडर. नंतर आपलं साधं जे मीठ असतं ना आपण रेग्युलर खातो ते मी, हा छोटा चम्मच आहे माझा, हा चम्मच, त्याप्रमाणे ती मी अर्धा, मला वाटलं खारट वगैरे होईल म्हणून मी अर्धा चम्मच टाकते. हे टाकून झाल्यानंतर आता ही खडीसाखर आहे. ही खडीसाखर जी क्रिस्टलवाली खडीसाखर भेटते ती घ्यायची नाही, ही घ्यायची, ही धाग्याची खडीसाखर आहे. आणि तुम्ही इथे किती 7-8 खडे घेतलेत, एवढे खडे आहेत ते 7-8 घेतलेत. ह्याच्यात टाकून परत मिक्सरला थोडं फिरवायचं आहे. आणि ही धाग्याची आहे तीच घ्या, दुसरी घेऊ नका. आता मी हे ह्याच्यामध्ये टाकते आणि वाटून असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे सगळं टाकून, मीठ वगैरे सगळं टाकून. आता मी अशी एक बॉटल बनवली, त्याच्यावरती लिहिलेलं आहे सिकंजी म्हणून, आणि त्याच्यात हे आता प्रीमिक्स मी भरून ठेवते. तर हे अशा प्रकारे मी बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. हे मी 1 ग्लास घेतला आहे. या ग्लासमध्ये 1 चम्मच सिकंजीची पावडर टाकते. त्याच्यामध्ये थंड पाणी टाका, कुठले मटक्याचं पाणी टाकलं तरी चालेल. हे पाणी टाकायचं 1 ग्लासामध्ये, थंड पाणी. हा अर्धा घेतला लिंबू, तो अर्धा लिंबू पिळायचा. आणि बर्फाचे खडे 2 किंवा 3 असे बर्फाचे खडे टाका आणि हलवून मस्तपैकी हलवायचं हे असं एक. आणि हे हलवून झालं की असं पण तुम्ही पिऊ शकता, किंवा त्याच्यात अजून हेल्दी करण्यासाठी 1 चम्मच त्याच्यात सब्जा टाकते मी. हा 1 चम्मच सब्जा टाकला. आणि पुदिन्याची 2-3 पानं अशी कुस्करून अशी हे टाकायची. हे असं टाकून झालं. हे मस्त तुम्ही असं एन्जॉय करा. मी एक सिप घेऊन दाखवते. एकदम छान झालंय, थंडगार आणि मस्त. तर प्रीमिक्स कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवलं शिकंजीचं. आता दुसरं म्हणजे मसाला ताक. आता ताक तर काय सगळेच बनवतात, सगळ्यांना माहिती आहे. बहुतेक जण ताकामध्ये मीठ वगैरे टाकून, काळं मीठ टाकून किंवा जिरा, रोस्ट केलेला जिरा पावडर टाकून पितात. पण मी आज जरा मसाला ताक तुम्हाला दाखवणार आहे. हे खूप टेस्टी लागतं, त्यामुळे अशा या प्रकारे पण तुम्ही बनवू शकता. आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे तर मी इकडे पुदिना घेतलेत अर्धी वाटी, कोथिंबीर घेतली अर्धी वाटी, 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रक 1 इंच अद्रक घेतलाय, आलं, आणि काळं मीठ घेतलंय, संधव मीठ घेतलंय आणि जिरं घेतलंय. आता मी हे सगळं मिक्सरमध्ये टाकते. पुदिना टाकला, कोथिंबीर टाकली, हे 2-3 वाजलं एवढ्या जोरात. हे 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, हे बारीक तुकडे करून घेतलेत आल्याचे. हे काळं मीठ आहे, ते अर्धा चम्मच घेतला. आणि हे रॉक सॉल्टमध्ये सैंधव मीठ आहे, ते पण अर्धा चम्मच घेतलं. आणि हे जिरे आहेत, हे जिरे पण, हा छोटा चम्मच आहे म्हणून मी 1.5 चमचा घेते, मग कारण हा माझ्या ह्याच्यातलाच चम्मच आहे म्हणून मी हा 1.5 चमचा घेते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे वाटून घेते मी. तर अशा प्रकारे ही पेस्ट वाटून झालेली आहे मिक्सरमध्ये. आता ताक कसं बनवायचं तर 1 ग्लास घ्यायचं. आता मी हे असा ग्लास घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे दही घेतलेत आणि त्याच्या गुठळ्या फोडण्यासाठी त्याला मी असं छानपैकी असं हलवल्यावर आहे बघा, असं मस्तपैकी असं स्मूथ दही तयार झालेलं आहे. आणि नाहीतर मग रवी असते त्याच्याने पण तुम्ही हे करून घेऊ शकता.
कारण विस्कर असतो ना आपला, त्याच्याने पण तुम्ही करू शकता. आता हे बनवताना कसं बनवायचं, तर हे दही घ्यायचं, ह्याच्यातच मी पाणी टाकते म्हणजे ते दही मधलं आपल्या ग्लासमधलं पण सगळं मस्त हलवून घ्यायचं. त्याला आता ग्लासला राहिलेलं पण सगळं त्याच्यात येईल. ओके, हे झालं. हे थंड पाणी ह्याच्यात टाकायचं, आपल्याला किती पाहिजे तेवढं थंड हे टाकायचं. ते झालं की हे बनवलेले मिक्सर आहे ना, ते 1 चमचा अगोदर टाकायचं. बघायचं कसं तुम्हाला टेस्ट कशी वाटते त्याची. मी छोटा चम्मच आहे म्हणून मी 2 टाकते. हे असं मसाला ताक तुमचं गरम होते. तर अशा प्रकारे हे मसाला ताक तुमचं रेडी झालं आहे. हे कसं झालं मी तुम्हाला पिऊन दाखवते. खूप छान आणि टेस्टी झालेलं आहे. आता हे स्टोअर कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. आता हे बनवलेलं आहे ना, ते असं हे भेटतं, ट्रे भेटतो असा, ह्याच्यामध्ये असं टाकून म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला बनवायची गरज नाही. असं बनवून ठेवायचं आणि हे फ्रीजरमध्ये ठेवायचं. आता मी थोड्या प्रमाणात तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलं, जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. किती बनवायचं ते बनवू शकता. हे मस्तपैकी असं 8-10 दिवस मस्त टिकतं. हे असं बनवायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं. हे सिलिकॉनचा ट्रे हा हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि ह्याची खूप क्यूब बनवायचे. असा ताक बनवल्यानंतर हा 1 क्यूब असा काढायचा त्याच्यातला आणि ह्याच्यामध्ये टाकून फटाफट तुम्ही मसाला ताक बनवू शकता इझी सोप्या पद्धतीने. तर आता मी तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक दाखवणार आहे. ते कसं बनवायचं ते बघूया आपण. आता मी हे 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. तर काचेचा जार असला तर त्याच्यामध्ये ठेवा. 2 लिटर पाणी आहे. त्याच्यामध्ये हे काही बीटरूटचे असे तुकडे बनवून घेतलेत ते टाकायचे. अशा लिंबाच्या चकत्या अशा केल्यात त्या टाकायच्या आणि हे 5-6 आल्याचे तुकडे घेतले ते ह्याच्यात टाकायचे. 2 लिटर पाणी आहे हे. ह्याच्यात असं टाकायचं सगळे. हे झालं की त्याच्यात आता माझ्याकडे काळी मिरी नव्हती म्हणून मी वाटून घेतली मिक्सरमध्ये. ही काळी मिरी 1 चम्मच घ्यायचा. माझा छोटा चम्मच आहे तो 1 चम्मच मी टाकते ह्याच्यात. आणि हे दालचिनी पावडर आहे. ती दालचिनी पावडर मी 1 चम्मच आणि अर्धा चम्मच म्हणजे 1.5 चम्मच टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित सगळं हलवायचं आणि हे ड्रिंक मी मोठ्या चमच्याने नंतर हलवते. आता सांडलं माझ्याकडून थोडं वरच्यावर. तर हे नंतर व्यवस्थित मस्त हलवायचं मोठ्या चमच्याने हलवून, कारण भरले फुल. हे तुम्ही रात्रभर ठेवायचं असंच झाकून. हे झाकून असं रात्रभर ठेवायचं आणि सकाळी उठून हे ड्रिंक हे जे पाणी आहे ते तुम्ही दिवसभरात थोडं थोडं प्यायचं. हे ड्रिंक तुमचं बॉडीमधून डिटॉक्स ड्रिंक आहे ती दिवसभर तुम्हाला हायड्रेट ठेवेल शरीराला. तुम्ही पण प्या, तुमच्या घरच्यांना पण पाजा. आणि हे बाहेरच ठेवायचं, फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. असं रोज बनवून ठेवलं तर ते खूप हेल्थसाठी चांगलं आहे. असं ड्रिंक तयार होतं. मस्त दिवसभर एन्जॉय करा. थंडीमध्ये आपल्याला चहा पिऊसा वाटत नाही, कारण गरम असतो, सगळीकडे गरमी, त्यामुळे प्यायची इच्छा होत नाही. तर अशा वेळेला तो गरम चहा पिण्यापेक्षा तुम्ही आईस टी बनवून प्या. तर आईस टी कसा बनवायचा ते तुम्हाला मी दाखवते. तर एक टोप घेतलाय, त्या टोपात पाणी घेतलंय. तुम्हाला जेवढं प्यायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवा. मी इथं अर्धा टोप हे घेतलंय, पाणी घेतलंय. ते चांगलं उकळू द्यायचं. गॅस लावलाय.
हे उकळल्यावर मग मी आता हे पाण्याला मस्त बॉईल आलेलं आहे, उकळलेलं आहे पाणी. त्याच्यामध्ये 1 चम्मच बडीशेप टाकायची. हा 1 चमचा आहे, पूर्ण मी टाकते. 1 चमचा बडीशेप टाकलं, गॅस स्लो करते. आणि 1 चमचा बडीशेप टाकल्यावर 1.5 चमचे आपण चहापूड, तुम्ही जी चहापूड वापरता ती टाकायची. 1.5 चम्मच टाकली. ओके, ह्याला चांगलं उकळू द्या. मस्त हे असं उकळून त्याचा रस अर्क त्याचा निघाला पाहिजे. असं छान व्यवस्थित उकळू द्या. आणि उकळून झाल्यानंतर थंड करायला ठेवा. हे पहिलं गाळून घ्या आणि मग थंड करायला ठेवा. तर टी बनवलेला आपण गाळून घेतलाय हा ग्लासमध्ये. आता मी या ग्लासमध्ये ओतते. 1 ग्लास हा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू टाकते. एक चम्मच मध टाकायचा. हलवायचं व्यवस्थित. आणि 1-2 खडे बर्फाचे टाकायचे. हा छोटा ग्लास आहे म्हणून मी याच्यात 2 टाकते. अशा प्रकारे तुमचा आईस टी रेडी झालाय. चहा पिण्यापेक्षा हा आईस टी पिलेला तब्येतीला पण चांगला आणि गरमीमध्ये छान तुम्हाला थंडावा देईल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला प्रीमिक्स दाखवले. ड्रिंक्स कसे बनवायचे ते पण दाखवले. ह्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि बनवा. फक्त व्हिडिओ बघून सोडून देऊ नका की व्हिडिओ बघितले. तुम्ही जोपर्यंत बनवणार नाही तोपर्यंत याचा उपयोग होणार नाही, त्याचा तुमच्या शरीराला फायदा होणार नाही. त्या बिरबलाच्या गोष्टी सगळं करू नका. ती बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहीत असेल, म्हणजे माझ्यासारख्या जनरेशनच्या लोकांना सर्वांना ही गोष्ट माहीत असेल की बिरबल खिचडी बनवतो. वरती खिचडी असते आणि खाली त्याच्या आग लावलेली असते. तर ती खिचडी काय बनत नाही खूप वेळ ठेवून. पण त्या खिचडीप्रमाणे करू नका. तर तुम्ही हे प्रीमिक्स बनवा. फक्त बघून उपयोग नाही, तर त्याचा बनवून तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा. मुलांना खुश करा, आपल्या नवऱ्यांना खुश करा. आपलं पुरं घर त्याच्यामुळे हेल्दी राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गृहिणींची एक सवय असते की सगळ्यांना बनवून देतात आणि स्वतः मात्र घेत नाही किंवा काय खात नाही लवकर किंवा पित नाही. तर तुमच्या घरात जर 4 मेंबर असतील तर 4था ग्लास तुमच्यासाठी जरूर बनवा आणि तुम्ही पण त्यांच्याबरोबर तेवढंच सगळ्या गोष्टी करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या गोष्टीचा फायदा घ्या. हे प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमचे कमेंट मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तुमचे भरभरून मला कमेंट्स आले, ते वाचून मला खूप बरे वाटले. त्याच्यामुळे मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळतो, एक आनंद मिळतो. अशीच तुम्ही मला कमेंट्स करत राहा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि अशा प्रकारे हा व्हिडिओ मी आता माझा इथेच थांबवते. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू ऑल.